Welcome to my YouTube channel Scientific Brain Make Miracle with Science. तर आज आपण पाहणार आहोत तुमच्या टेक्स्टबुक मधला सायन्स टेक्स्टबुक मधला 7 चॅप्टर, तो म्हणजे लेन्स. लेन्स म्हणलं की आपल्याला आठवतं कोणते? ज्योतिषीच्या हातात किंवा ओल्ड पर्सन वापरतात ती अशी लेन्स. दुसरी म्हणजे टेलिस्कोप मध्ये यूज करतो ती लेन्स. डेली यूज, आपला डेली यूज लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत यूज होणारा हा स्पेक्टॅकल्स. आणि दुसरं म्हणजे पीप होल, जे डोअरला आपल्या जे पीप होल असतं त्याच्यामध्ये हे जे असतो पार्ट तो असतो लेन्सचा. त्यामुळे आपल्याला काय होतं, डोअर ओपन न करता सुद्धा आपल्या घरी किंवा समोर ह्या डोअरच्या तिथे कोण आला आहे हे समजतं. ते आहेत लेन्स. तर आपण पाहूयात लेन्स म्हणजे नेमकं काय. तर लेन्स हे एक ट्रान्सपरंट मीडियम आहे की ज्या थ्रू आपण समोरचं पाहू शकतो. ते म्हणजे काय? ट्रान्सपरंट मीडियम. लेन्स ही एक ट्रान्सपरंट मीडियम आहे की जी 2 सरफेसने बाउंड झाली आहे. 2 सरफेस कसले सरफेस आहेत? स्पेरिकल सरफेस. कोणते सरफेस आहेत? स्पेरिकल सरफेस. म्हणजे लेन्स ही स्पियरचा पार्ट आहे. इथे बघा डायग्राम ए मध्ये जेव्हा 2 स्पियर एकत्र आले इंटरसेक्ट होऊन, तेव्हा हा जो पार्ट आहे की जो हा ग्रे कलरचा, ती एक लेन्स आहे. आणि इथे ह्या 2 स्पियर मुळे हा जो ग्रे कलरचा पार्ट आहे ती एक लेन्स आहे. नाउ जर आता हे दोन्ही स्पेरिकल सरफेस पफ्ड अप आउटवर्ड म्हणजे बाहेरून जर फुगलेले असतील तर त्याला काय म्हणायचं? कॉन्व्हेक्स ऑर डबल कॉन्व्हेक्स लेन्स. या लेन्स मध्ये कसं असतं की हा जो सेंटर जवळचा हा जो पार्ट असतो तो थिक असतो ऍज कम्पेअर टू द एज ऑफ लेन्स. ही कसली झाली आपली? कॉन्व्हेक्स लेन्स, कारण ही पफ्ड अप आउटवर्ड आहे. पण जेव्हा दोन्हीही स्पेरिकल सरफेस हे ऑन द इनसाइड असतात, म्हणजे असे इनसाइड आहे, कसं इनसाइड गेलेलं आहे असे असतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? कॉन्केव्ह लेन्स और डबल कॉन्केव्ह लेन्स. या कॉन्केव्ह किंवा डबल कॉन्केव्ह लेन्स मध्ये कसं असतं की हा जो सेंटरचा पार्ट आहे तो कसा आहे? थिन ऍज कम्पेअर टू एज. इथे आहे थिक, इथे आहे थिन. नाउ पॅरामीटर ऑफ लेन्स किती येतात? पॅरामीटर फर्स्ट आहे सेंटर ऑफ कर्वेचर. आता आपल्याला माहिती की लेन्स काय आहे? स्पियरचा पार्ट आहे. तर स्पियरचा सेंटर म्हणजेच लेन्सचा सेंटर ऑफ कर्वेचर. आता इथे C1 आणि C2 हे काय आहेत? स्पियरचे सेंटर आहेत. हे स्पियरचे सेंटर आहेत C1 आणि C2. म्हणजेच हे काय आहेत? ह्या लेन्सचे सेंटर ऑफ कर्वेचर आहेत. हे C1 आणि C2 काय आहेत? ह्या लेन्सचे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. नाउ दुसरं काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे ह्या स्पियरच्या रेडियस हे ह्या लेन्सच्या रेडियस ऑफ कर्वेचर झाल्या. तिसरा पॉइंट कोणता आहे? प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय? की ह्या दोन सेंटरला जोडणाऱ्या, हे जे दोन सेंटर आहेत त्या दोन सेंटरला जोडणारी ही एक इमॅजिनरी ऍक्सिस असते. तिला म्हणायचं प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ द लेन्स. प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ द लेन्स ही कशी असते? इमॅजिनरी लाईन आहे की जी दोन्ही सेंटरला जोडते स्पियरच्या, की ज्याचा लेन्स हा एक पार्ट आहे, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऍक्सिस. नाउ ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय? की द पॉइंट इनसाइड द लेन्स, म्हणजे लेन्स मधील असा एक पॉइंट की ज्याच्यामधून जेव्हा रे पास होतो तेव्हा तो त्याचा पाथ चेंज करत नाही, विदाउट चेंजिंग देअर पाथ. त्याला काय म्हणायचं? ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. ना इथे हा जो ओ पॉइंट दिसतोय, ओ, तो आहे ऑप्टिकल सेंटर. हे ऑप्टिकल सेंटर असल्यामुळे ह्याच्यातून जो रे पास होतो तो विदाउट चेंजिंग इट्स पाथ सरळ गेलाय, त्यामुळे त्याला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर. फोकल लेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर टू द फोकस, प्रिन्सिपल फोकस. आता हे प्रिन्सिपल फोकस काय प्रकारे आपण पाहूया. दोन्ही लेन्ससाठी प्रिन्सिपल फोकस वेगवेगळा आहे. नो कॉन्केव्ह लेन्स म्हणजे कॉन्केव्ह म्हणजे काय? आतली, अशी आतून गेलेली, आणि कॉन्व्हेक्स म्हणजे ही बाहेरून फुगलेली आहे. तर कॉन्केव्ह लेन्सला जेव्हा इन्सिडेंट रे हा कॉन्केव्ह लेन्सवर पडतो तेव्हा तो असा डायव्हर्ज होतो. काय झालाय? हा असा डायव्हर्ज झाला म्हणजे एकमेकापासून दूर गेलाय.
कुठे छेदत आहेत का हे नाही, डायव्हर्ज झालंय. म्हणून कॉन्केव्ह लेन्सचं दुसरं नाव काय आहे? डायव्हर्जिंग लेन्स. काय आहे नाव? डायव्हर्जिंग लेन्स कॉन्केव्हचं. कॉन्व्हेक्स लेन्सचं बघूया. कॉन्व्हेक्स लेन्सला कसं आहे, जेव्हा इन्सिडेंट रे हा कॉन्व्हेक्स लेन्सवर पडतो तेव्हा ते काय होतात, एका पॉइंट मध्ये प्रिन्सिपल एक्सिसवर एका पॉइंट मध्ये ते मीट होतात. एका पॉइंट मध्ये मीट होतात म्हणजेच काय की कॉन्व्हर्ज होतात, एकमेकांपासून दूर होत नाही, ते एका ठिकाणी छेदतात. म्हणून कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणतात? कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स इज द कॉन्व्हर्जिंग लेन्स. नाउ रे डायग्राम. आता ही रे डायग्राम काढायची कशाला? तर आपण एखाद्याच्या ऑब्जेक्टची जेव्हा इमेज तयार करत असतो तेव्हा त्या इमेजची पोझिशन, साईज आणि नेचर, पोझिशन, साईज आणि नेचर, त्याच्यासाठी काय हवंय आपल्याला? रे डायग्राम ऑफ रिफ्रॅक्शन, पोझिशन, साईज अँड नेचर. त्यासाठी आता रूल्स आहे. आपण आधी कॉन्व्हेक्स साठी बघूया. कॉन्व्हेक्स साठी रूल काय आहे की जेव्हा इन्सिडेंट रे हा कॉन्व्हेक्स लेन्सवर पास होतो, कॉन्व्हेक्स लेन्स मधून पास होतो, पण कधी? जेव्हा इन्सिडेंट रे हा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असतो तेव्हा रिफ्रॅक्टेड रे हा कुठून जातो, कुठून पास होतो? प्रिन्सिपल फोकस मधून. दुसरा रूल ह्याच्या उलट आहे. जेव्हा येणाराच रे म्हणजेच इन्सिडेंट रे जर प्रिन्सिपल फोकस मधूनच येत असेल तर जाणारा रे कसा जाणार? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि हा तिसरा की जो आपल्याला माहितीये की ऑप्टिकल सेंटर मधून रे जात असताना विदाउट चेंजिंग इट्स पाथ जातो. नाउ कॉन्केव्ह साठी. कॉन्केव्ह साठी कसं आहे की जेव्हा इन्सिडेंट रे हा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असतो तेव्हा काय होतं की तो प्रिन्सिपल फोकस मधूनच जातो, पण आधी असा बॅकवर्ड येतो आणि मग हे इथं ह्या प्रिन्सिपल फोकस मधून पास होतो. आणि दुसरा रूल काय सांगतो की जेव्हा इन्सिडेंट रे हा फोकस मधूनच पास होतो तेव्हा जाणारा रे म्हणजेच रिफ्रॅक्टेड रे कुठून जाणार? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. तर ह्या रूल्सचा यूज करून आपण इथे डायग्राम बघूया. नाउ फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. आता ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे. तर ह्या कॉन्व्हेक्स लेन्सला हा ए बी हा एक ऑब्जेक्ट ठेवला मी, बरोबर आहे? तो आहे बियॉन्ड टू F1. तर याच्यामध्ये पहिला आपण रूल काय वापरला? येणारा रे जर पॅरलल असेल तर तो प्रिन्सिपल फोकस मधून गेला. दुसरा ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा विदाउट चेंज इट्स पाथ तो पास होतो. इथे आपल्याला एक भेटला बी डॅश ए डॅश. बी डॅश ए डॅश ही ए बी ची इमेज आहे. ह्या इमेजचं नेचर आपण काय सांगू शकतो की ही जी इमेज आहे ती कशी आहे? इन्व्हर्टेड आहे, उलटी तर आहे. स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट आहे, पण कशी आहे? रिअल आहे. आणि कॉन्केव्ह जी लेन्स आहे, कॉन्केव्ह, तर ह्या कॉन्केव्ह लेन्स मध्ये पण हा ऑब्जेक्ट ठेवला PQ. इथे पण सेम पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, फोकस पॉइंट मधून गेला. ऑप्टिकल सेंटरचा सरळ विदाउट चेंज इट्स पाथ गेला. इथे भेटली आपल्याला इमेज. ही आहे आपली इमेज. स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, पण ही सरळ आहे म्हणजे इरेक्ट आहे, पण काय? व्हर्च्युअल आहे. ह्याची पोझिशन काय आहे की ही कुठे भेटली आपल्याला? ऑप्टिकल सेंटर आणि F1 च्या मध्ये इथं भेटली. असं करून आपण जर ऑब्जेक्टची पोझिशन वेगवेगळी ठेवली, जसं की इन्फिनिटीला ठेवलं, बिटवीन F1 टू F1 ठेवलं, एनिवेअर बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड O अँड इन्फिनिटी ठेवली, किंवा आपण ऍट फोकस F1 ठेवलं, तर पोझिशन, साईज आणि नेचर ऑफ इमेज वेगवेगळं येऊ शकतं. हे तुम्ही डायग्राम काढून कन्फर्म करून घ्या. ही डायग्राम ह्या फार इम्पॉर्टंट आहेत आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या डायग्राम फार इम्पॉर्टंट आहेत. ह्या 6 आणि ह्या 2 यांची मी PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये किंवा पुढच्या व्हिडिओ मध्ये ह्याची PDF नक्कीच देईल, कारण हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू 3 मार्क क्वेश्चन म्हणजेच 1 डायग्राम, 3 मार्क क्वेश्चन 1 डायग्राम येतेच. त्यामुळे त्याचं प्रॅक्टिस करणं फार इम्पॉर्टंट आहे.
नाउ साइन कन्व्हेन्शन. जेव्हा आपण साइन कन्व्हेन्शन म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय आले पाहिजे? आपला रेफरन्स प्रिन्सिपल एक्सिस. जेव्हा आपण प्रिन्सिपल एक्सिसच्या अबोव जातो, परपेंडिक्युलर अँड अबोव, तेव्हा काय असतं? पॉझिटिव्ह. जेव्हा परपेंडिक्युलर अँड बिलो, तेव्हा काय असतं? निगेटिव्ह. जेव्हा राईट साइड, तेव्हा जेव्हा ही राईट साइड जातो आपण, ह्या ऑप्टिकल सेंटर पासून आपण काय गेलो? राईट साइड गेलो, पॉझिटिव्ह. लेफ्ट साइड गेलो, निगेटिव्ह. म्हणजे समजलं? वरी पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह, राईट साइडला पॉझिटिव्ह, लेफ्ट साइडला निगेटिव्ह. आता हे साइन कन्व्हेन्शनचा आपल्याला जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे तेव्हा यूज होणारे आणि साइन कन्व्हेन्शन विचारात घेऊनच न्यूमरिकल सॉल्व्ह आपल्याला करायचे आहेत. जर आपल्या न्यूमरिकल मध्ये निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह म्हणजे कुठे असू शकतो? हाईटचं जर असेल तर बिलो, आणि जर डायरेक्शन असेल तर लेफ्ट साइड म्हणजेच निगेटिव्ह. लेन्स फॉर्म्युला. हा लेन्स फॉर्म्युला कशासाठी आहे? तर लेन्स फॉर्म्युला काय सांगतो? रिलेशन सांगतो. कशामधलं? ऑब्जेक्ट डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ द इमेज अँड द फोकल लेंथ, यू, व्ही आणि एफ मधलं. तर हा फॉर्म्युला काय आहे? 1/v मायनस 1/u इक्वल टू 1/f. ना मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे काय? की एखादा ऑब्जेक्ट एवढाच तो आपल्याला मॅग्निफाय होऊन इतका दिसतो. म्हणजे काय दिसतो? एवढा मोठा दिसतो. मॅग्निफिकेशन म्हणजे काय? की त्याची साईज वाढते, तो मॅग्निफाय मोठा होऊन दिसतो. त्याला काय म्हणायचं? मॅग्निफिकेशन. आता मॅग्निफिकेशन दोन टर्म मध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो किंवा दोन टर्म मध्ये ते डिफाइन करू शकतो. एक काय? हाईट ऑफ इमेज बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट, h2 बाय h1, h2 बाय h1. आणि दुसरा काय आहे? की डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स ऑफ इमेज. तर आपला काय आहे? डिस्टन्स ऑफ द इमेज बाय डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज द मॅग्निफिकेशन. हे फॉर्म्युले आपल्याला न्यूमरिकल साठी महत्वाचे आहेत. ह्या फॉर्म्युल्यावरच न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो. न्यूमरिकलचे मार्क्स कसे फिक्स असतात एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे हे फॉर्म्युल्याने न्यूमरिकल करायचेच. आता नाव पॉवर ऑफ लेन्स. आता ही जी पॉवर ऑफ लेन्स आहे, ह्या लेन्स मध्ये आपण पाहिलं की कॉन्केव्ह जी लेन्स असते ती काय करते? डायव्हर्ज. आणि कॉन्व्हेक्स लेन्स असते ती करते कॉन्व्हर्ज. मग ही कॉन्व्हर्ज किंवा डायव्हर्ज करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला म्हणायचं पॉवर ऑफ लेन्स. ही पॉवर ऑफ लेन्स कशावर डिपेंड आहे? फोकल लेंथ. म्हणून तर इथं काय दिलंय? P इक्वल टू 1/f इन मीटर. F हा मीटर मध्ये पाहिजे. आणि लेन्सचं युनिट काय आहे? डायोप्टर. डायोप्टर. नाउ कॉम्बिनेशन ऑफ लेन्स. कॉम्बिनेशन ऑफ लेन्स म्हणजे जेव्हा एकापेक्षा जास्त म्हणजे दोन जर लेन्स असतील, सपोज दोन लेन्स असतील, तर f1 हे पहिल्या लेन्सची फोकल लेंथ आहे, राईट? आणि f2 ही दुसऱ्या लेन्सची फोकल लेंथ आहे. तर इफेक्टिव्ह फोकल लेंथ जेव्हा आपल्याला काढायची असते तेव्हा आपण फॉर्म्युला यूज करतो 1/f इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. 1/f is equal to 1/f1 plus 1/f2. आणि जर समजा पॉवर काढायची असेल दोन लेन्सची, P1 ही पहिल्याची पॉवर, P2 ही दुसऱ्याची पॉवर, तर इफेक्टिव्ह पॉवर म्हणजे त्यांचं इंडिव्हिज्युअल ऍडिशन म्हणजेच P इक्वल टू P1 प्लस P2, P इक्वल टू P1 प्लस P2. म्हणजे जेव्हा दोन लेन्सेस ह्या एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, टचिंग इच अदर, तर तेव्हा त्यांचे पॉवर म्हणजे त्या दोन्ही लेन्सच्या इंडिव्हिज्युअल पॉवरची ऍडिशन. नाउ मेन टॉपिक म्हणजे ह्या धड्यामधला मेन आणि एकदम सगळ्या म्हणजे एक्झामिनरचा आवडता टॉपिक ह्युमन आय. ह्यावर क्वेश्चन्स भरपूर विचारले जातात. इझी बट वेटेज भरपूर असा हा टॉपिक आहे. तर आपण हा पाहूया. आपला आय म्हणजेच ह्युमन आय. नाउ ह्युमन आय म्हणजे कसं बघा, तर आपल्याच्या आयला ना डिफरंट टाइप ऑफ मेम्ब्रेन असतात. हा आय भरपूर मेम्ब्रेनने बनलेला असतो, पण ही जी सर्वात थिन मेम्ब्रेन असते आउटर मोस्ट, ती कोणती असते? कॉर्निया. हा जो पार्ट आपल्याला दिसतोय हा, तो आहे पूर्णपणे कॉर्नियाचा. तर ही जी कॉर्निया असते ते काय असतं? जी कॉर्निया जी थिन मेम्ब्रेन आहे, तर ती थिन मेम्ब्रेन काय करते की मॅक्झिमम रे आपल्या डोळ्यामध्ये जातात ह्याच्यामुळे, म्हणजे मॅक्झिमम रेज ना ते रिफ्रॅक्ट होऊ देते.
मॅक्झिमम रेज. मग ह्या कॉर्नियामधून रेज कुठे येतात? ह्या भागामध्ये. त्याला म्हणतात इरिस. त्याला काय म्हणतात? इरिस. हा जो इरिस आहे तो म्हणजे माणसांचा डिफरंट असू शकतो. म्हणजे आपण म्हणतो घारोळे डोळे, कुणाची ब्ल्यू आईज. तर हे त्याच आपण म्हणतोय ब्ल्यू आईज ते कशावरून ठरवतो आपण? त्याचा इरिस कसा आहे? ब्ल्यू इरिस देन ब्ल्यू आईज. और घारोळे डोळे म्हणजे तो तसा कलर म्हणला की इरिसचा कलर असतो, तो असतो इरिसचा कलर. आता या इरिसच्या सेंटरला ना एक छोटं होल असतं. इरिसच्या सेंटरला एक छोटं होल असतं. हे होल कसं असतं की ते डायमीटर चेंज करू शकतं. आता हे होल डायमीटर का बरं चेंज करतं? तर हे काय करतं? येणाऱ्या ज्या लाईटची इंटेन्सिटी आहे ते कंट्रोल करतं. येणाऱ्या लाईटची जी इंटेन्सिटी आहे ते कंट्रोल करतं. मग ते ब्राईट लाईट, फेंट लाईट असं. हे कंट्रोल करण्यासाठी हे जे काही होल आहे ते होल डायमीटर चेंज करतं. आणि असं करून या मागे असते ती काय असते आपली कॉन्व्हेक्स लेन्स, क्रिस्टलाइन कॉन्व्हेक्स लेन्स असते. तर ही जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे ती हे जे होल असते त्याला आपण म्हणतो प्युपिल. ह्या प्युपिल मधून येणारे जे रेज आहेत ते कॉन्व्हेक्स लेन्सवर पडतात. आणि ही कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला माहिती काय करते? इमेज फॉर्म करते. ती झालेली इमेज ती कोणत्या स्क्रीनवर डिस्प्ले करते? इथल्या ह्या स्क्रीनवर. त्याला काय म्हणतो आपण? रेटिना. आपण मूवी पाहायला जातो तेव्हा मूवी डिस्प्ले होते एका स्क्रीनवर. मग आपण पाहू शकतो. त्याप्रमाणे आपल्या आईची स्क्रीन म्हणजे आपला रेटिना. आणि मग ह्या रेटिनावर फॉर्म झालेली इमेज इन्फॉर्मेशन ऑप्टिक नर्व थ्रू आपल्या ब्रेनला कळते. आणि मग आपल्याला समजतं की हा ऑब्जेक्ट, अच्छा हा ऑब्जेक्ट हा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघू आपण. एक पेन ठेवला आपण आपल्या डोळ्यासमोर. इथे मी एक पेन ठेवला. इथे एक पेन. त्या पेनचे जे रेज आहेत ते कॉर्निया थ्रू इरिस मध्ये गेले. इरिस कडून इरिस मध्ये गेल्यानंतर इंटेन्सिटी कंट्रोल होऊन प्युपिल थ्रू ते कुठे गेले? कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये त्याची इमेज फॉर्म झाली. इमेज फॉर्म होऊन ती काय झाली? इथं रेटिनावर आपल्या स्क्रीनवर पडली. ऑप्टिक नर्व थ्रू ते मेंदूला कळाले. मेंदूला कळालं की अरे हा एक पेन आहे. हे असं ह्युमन आयचं काय होतं? फंक्शन असतं. न जेव्हा आपण लार्ज डिस्टन्सवरचा किंवा इन्फानाइट डिस्टन्सवरचा ऑब्जेक्ट पाहत असतो तेव्हा आपली लेन्स होते फ्लॅट. आता इथे बघा हे झाली लेन्स फ्लॅट. फ्लॅट झाल्यामुळं ही जी फोकल लेंथ आहे ती काय झाली? इनक्रीज. जेव्हा आपण जवळचा ऑब्जेक्ट पाहत असतो, हा जवळचा ऑब्जेक्ट पाहत असतो तर तेव्हा आपला हा जो आयची लेन्स आहे ती काय होते? मोर राउंडेड. आणि त्याच्यामुळे ह्याची जी फोकल लेंथ आहे ती काय होते? डिक्रीज होते. फोकल लेंथ डिक्रीज. इथं काय झाली? इनक्रीज. इथं काय झाली? डिक्रीज. इनक्रीज डिक्रीज होणं म्हणजे काय आहे की ही कशी लेन्स आहे? इलास्टिक लेन्स आहे. म्हणून ती त्याची फोकल लेंथ चेंज करू शकते. नियर बाय ऑब्जेक्ट आहे का लांबचा ऑब्जेक्ट आहे त्यानुसार. आता आपल्याला काय पाहायचं की आता एखादं असं मिनिमम डिस्टन्स असतं की त्या डिस्टन्स वरून आपण आपला आय एखादा ऑब्जेक्ट एकदम क्लिअरली पाहू शकतो. विदाउट एनी स्ट्रेस. तर त्याला काय म्हणायचं? मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. ते किती असतं नॉर्मल ह्युमन आयचं? 25 सेंटीमीटर. असा काहीतरी लांबचं डिस्टन्स, असं काहीतरी मॅक्झिमम डिस्टन्स असतं की त्याच्यामुळं काय की आपण एखादी वस्तू क्लिअरली पाहू शकतो. विदाउट स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे सहज पाहू शकतो, काही आपल्या डोळ्याला स्ट्रेस आलेला नाहीये. त्याला काय म्हणायचं? फारथेस्ट डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट विजन. आणि हे फार डिस्टन्स कोणतं असतं? इन्फिनिटी. हे आहे जवळचं, हे आहे लांबचं. पण जेव्हा ह्या डिस्टन्स मध्ये झाला गडबड घोटाळा तेव्हा काय होतो? डिफेक्ट ऑफ विजन होतो. तेव्हा काय होतो? डिफेक्ट ऑफ विजन होतो. मग हे किती किती प्रकारचे डिफेक्ट आहेत? एक आहे मायोपिया, हायपरमेट्रोपिया, दुसरा आणि तिसरा कोणता आहे? प्रेसबायोपिया. तर आपण पहिल्यांदा बघूया मायोपिया. त्यालाच म्हणतात नियर साइटेडनेस. आता नियर साइटेडनेस, नियर इथं आपल्याला काय दिसते? नियर. पण ह्याचं उलट आहे. नियर म्हणजे कसं? ह्याला जवळचं दिसतं. म्हणजे हा जर डिफेक्ट झालेल्या माणसाला जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. उलट आहे ह्याचं. इथं नियर आहे म्हणजे आपल्याला वाटतं की ह्याला जवळचं दिसत नाही की, पण तसं नाहीये. नियर साइटेडनेस म्हणजे ह्याला जवळचं दिसतं.
लांबचं दिसत नाही. आता हे असं काय होत असेल, तर इथे काय होतं पहा, की ह्या आहे आपला नॉर्मल ह्युमन आहे. आपल्या इथं रेटिनावर इमेज फॉर्म झाली म्हणून आपल्याला दिसत होतं, बरोबर आहे. पण इथे काय झालं, की रेटिनाच्या अलीकडेच ही इमेज फॉर्म झाली, म्हणजे आपल्या स्क्रीनवर पिक्चर डिस्प्ले झाला नाही ना, अलीकडे डिस्प्ले झाला. आता हे अलीकडे हे जे होतं ते असं का होतं, त्याची दोन कारण आहेत. जर समजा कर्वेचर ऑफ कॉर्निया आणि आय लेन्स जर इन्क्रीज झालं, कर्वेचर ऑफ कॉर्निया आणि आय लेन्स इन्क्रीज झाला तर असं होऊ शकतं, किंवा ज्या लेन्सच्या जवळच्या मसल्स आहेत त्या बरोबर जर रिलॅक्स झाला नाही, त्यांचं प्रॉपर त्यांनी वर्किंग जर केलं नाही, तर कॉन्व्हर्जिंग पॉवर काय होते, लार्ज होते, आणि मग काय होतो, मायोपिया होतो. किंवा आयबॉल इलॉंगेट झाला तर काय होतं, डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रेटिना इन्क्रीज अँड देन मायोपिया होतो. तर हे मायोपिया ठीक कसा करायचा, तर त्याच्यासाठी आपल्याला यूज करावं लागत असते, ती म्हणजे आहे आपली कॉन्केव्ह लेन्स. तर त्या कॉन्केव्ह लेन्स आपण यूज का करायचं, कारण ही जी आपली नॅचरल लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स, तिची काय झाली आहे, कॉन्व्हर्जिंग पॉवर इन्क्रीज झाली आहे, तिची काय झाली आहे, कॉन्व्हर्जिंग पॉवर इन्क्रीज झाली आहे. मग आपण पहिल्यांदा कॉन्केव्ह लेन्स यूज करायची, ती येणारा रे काय करणार, हा जो येणारा रे आहे ते काय करणार, त्याने डायव्हर्ज करणार, ते डायव्हर्ज केलं, मग तो पुन्हा ह्या आपल्या नॅचरल लेन्स कॉन्व्हेक्स वर पडणार, आणि नंतर मग ते काय करणार, कॉन्व्हर्ज करणार, आणि बरोबर इथे रेटिनावर इमेज, इथे इथे रेटिनावर इमेज फॉर्म होणार, आणि हा डिफेक्टला आपला करेक्शन भेटणार. आता ही लेन्स काय आपली कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्सचं फोकल लेंथ कशी असते, निगेटिव्ह. फोकल लेंथ कशी असते, निगेटिव्ह. त्याच्यामुळे निगेटिव्ह नंबरचा चष्मा म्हणजे मायोपिक आहे. न फार साइटेडनेस और हायपरमेट्रोपिया. आता फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया म्हणजे कसं आहे, की इथं फार साइटेडनेस म्हणजे लांबचं दिसतंय, जवळचं दिसत नाही या माणसाला, लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. इथं कसं होतंय, स्क्रीनवर इथं बरोबर पिक्चर डिस्प्ले झालाय, ओके, पण इथे काय झालंय, स्क्रीनच्या बाहेर पिक्चर डिस्प्ले झालाय, स्क्रीनच्या बाहेर. आता हे स्क्रीनच्या बाहेर असं का जात असेल, का, तर कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स डिक्रीजेस. मग अशीच्या ह्याच्यामध्ये इन्क्रीज झाली होती, इथं काय झाले, डिक्रीज झाले. किंवा बॉल फ्लॅटर झालाय, फ्लॅट झालाय, आय बॉल काय झालाय, फ्लॅट झालाय, तिकडं काय झाला होता, फुगला होता, इकडं काय झालंय, फ्लॅट झालाय. त्याच्यामुळं काय झालंय, डिस्टन्स हे जे आहे लेन्स मधलं आणि आपल्या रेटिना मधलं हे जे काही डिस्टन्स आहे ते काय झालंय, डिक्रीज झालं. आता हा डिफेक्टला करेक्ट कसं करावं, तर त्याच्यासाठी यूज काय करतो आपण, कॉन्व्हेक्स लेन्स. काय यूज करतो आपण, कॉन्व्हेक्स लेन्स. तर कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये जेव्हा आपण यूज करतो तेव्हा कॉन्व्हेक्स लेन्सचा इन्सिडेंट रे कॉन्व्हर्ज होणार, राईट, कॉन्व्हर्ज होऊन पुन्हा हे आपल्या नॅचरल कॉन्व्हेक्स लेन्सवर पडणार आणि पुन्हा कॉन्व्हर्ज होणार, आणि मग आपल्या बरोबर स्क्रीनवर आपल्याला इथं हा आपला पिक्चर दिसणार, आणि आपला ते करेक्ट होणार. आता कॉन्व्हेक्स लेन्स साठी फोकल लेंथ कशी असते, पॉझिटिव्ह. कशी असते, पॉझिटिव्ह. त्यामुळे पॉझिटिव्ह नंबरचा चष्मा म्हणजे हायपरमेट्रोपिया. आता प्रेस बायोपिया, प्रेस बायोपिया हा जास्त करून ओल्ड पर्सन मध्ये असतो, कारण जसं जसं एज वाढत जातं तसं तसं ज्या लेन्सेसच्या मसल्स असतात त्या त्यांची ॲबिलिटी लूज करतात, कशाची, फोकल लेंथ चेंज करायची, इलास्टिसिटी लूज होते. त्याच्यामुळे नियर पॉइंट ऑफ लेन्स हे काय होते, शिफ्ट होते आईज पासून, आणि त्याच्यामुळे ओल्ड पर्सनला ओल्ड पीपलला काय होतं, की ऑब्जेक्ट क्लिअर दिसत नाही, मग त्यांना काय होतं, प्रेस बायोपिया होतो. हे सहसा ना एज मुळे होतं. मग त्यांना जो स्पेक्ट दिला जातो म्हणजे स्पेक्टॅकल्स असतो, त्यांना त्या स्पेक्ट मध्ये दोन्ही लेन्स यूज केल्या जातात, त्यामध्ये दोन्ही लेन्स यूज केल्या जातात. अप्पर पार्ट मध्ये ती असते कॉन्केव्ह, आणि लोअर पार्ट मध्ये ती असते कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह काय करतं, मायोपिया दूर करतं, कॉन्व्हेक्स काय करतं, हायपरमेट्रोपिया दूर करतं. अशा दोन्ही लेन्सेसचं कॉम्बिनेशन असतं कशासाठी, प्रेस बायोपिया करेक्ट करण्यासाठी. ना यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्स कुठे कुठे आणि कसे कसे यूज होते, तर ती पहिला यूज त्याचा दिला आहे मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर अँड सीडी प्लेअर. यामध्ये लाईटचा यूज होतो, तर तिथे काय होते, कॉन्केव्ह लेन्स यूज होते. तर पीप होल इन द डोअर, डोअरला पीप होल असतं, हे सेफ्टी पर्पज आहे, म्हणजे बाहेरचा माणूस आलेला कोण आहे, हे
डोअर न उघडताही आपल्याला समजतं. स्पेक्टॅकल्स आताच पाहिलं. स्पेक्टॅकल्स हे कॉन्केव्ह लेन्स कशासाठी यूज होते? मायोपियाचा डिफेक्ट दूर करण्यासाठी. टॉर्च, आता ही टॉर्च मध्ये जे यूज केली जाते ही कॉन्केव्ह लेन्स हे कशासाठी असते? छोटा बल्ब असतो, पण ते जर कॉन्केव्ह लेन्स यूज केली तर ते काय होते? अशी डायव्हर्जिंग लेन्स आहे, डायव्हर्ज होते आणि हा जो काही बल्बचा प्रकाश आहे तो भरपूर एरियामध्ये पडतो. नाऊ कॅमेरा, टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप मध्ये कॉन्व्हेक्स लेन्स यूज केले जाते, पण बेटर क्वालिटीसाठी कॉन्केव्ह लेन्स यूज केले जाते आयपीस जवळ. त्याच्यामुळे आपल्याला इमेजची क्वालिटी एकदम चांगली भेटते. नाऊ कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज. आता सिंपल मायक्रोस्कोप आपल्या लॅबमध्ये असतो, आपण भरपूरदा पाहिला आहे, तो आहे सिंपल मायक्रोस्कोप. त्या सिंपल मायक्रोस्कोपमुळे एखादा ऑब्जेक्ट 20 टाइम्स लार्जर दिसतो. किती? 20 टाइम्स. त्याच्यामुळे आपल्याला जर त्या ऑब्जेक्टचा जर सपोज आपल्याला काही निरीक्षण करायचं असेल, काही स्टडी करायचं असेल, तर आपल्याला सिंपल मायक्रोस्कोप थ्रू करता येतं. पण जेव्हा मायन्यूट काही ऑब्जेक्ट असतात, जसं की आपल्या आरबीसीज, रेड ब्लड सेल्स, डब्ल्यूबीसीज, व्हाईट ब्लड सेल्स किंवा प्लांट सेल्स, यांचं जर आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असेल सिंपल मायक्रोस्कोप यूज होत नाही. तेव्हा लागतो तो आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. यामध्ये 2 लेन्सेस असतात, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आयपीस. यामध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह लेन्स असते त्याचा क्रॉस सेक्शनल स्मॉल, फोकल लेंथ स्मॉल, आयपीसची मात्र फोकल लेंथ पण बिग असते आणि क्रॉस सेक्शनल एरिया पण बिग म्हणजे लार्ज असतो. हे टेलिस्कोप आपल्याला माहिती आहे, ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आपण पाहण्यासाठी टेलिस्कोप यूज करतो. त्याच्यामध्ये स्टार्स, बाकी प्लॅनेट्स वगैरे आपण पाहण्यासाठी टेलिस्कोप यूज करतो. यामध्ये पण 2 लेन्स असतात, पण हे ह्याच्या उलटे. इथे असतो ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस. पण ह्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जो असतो त्याची लार्ज डायमीटर आणि लार्ज फोकल लेंथ असते, आणि आयपीसची स्मॉल फोकल लेंथ आणि स्मॉल डायमीटर असते. बरं, स्पेक्टॅकल्स मध्ये पण कॉन्व्हेक्स लेन्स यूज होते. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे कॅमेरा, प्रोजेक्टर मध्ये हे कॉन्व्हेक्स लेन्स यूज होते. हे युजेस पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचे. एक्सरसाइज मध्ये पण यावरचे क्वेश्चन्स वगैरे असतीलच. तर आता परसिस्टन्स ऑफ विजन. आता आपली जी डोळ्याची स्क्रीन आहे, स्क्रीन म्हणजे आहे आपली रेटिना. आपल्या स्क्रीनवर इमेज असते तोपर्यंत आपल्याला ते लक्षात येते की बाबा हा ऑब्जेक्ट आहे. पण जर तो ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यापासून दूर केला तर 1/16 ऑफ सेकंड, किती? 1/16 ऑफ सेकंड ऑब्जेक्ट दूर केल्यापासून सुद्धा 1/16 ऑफ सेकंड ती इमेज आपल्या रेटिनावर तशीच राहते. तर त्याला काय म्हणतात आपण? परसिस्टन्स ऑफ व्हिजन. काय म्हणतो आपण? परसिस्टन्स ऑफ व्हिजन. आता आपण एखादा कलर किंवा वेगवेगळे कलर आपण आयडेंटिफाय कसं करतो की हा रेडच आहे, हा ग्रीनच आहे, हा येल्लोच आहे, हा ब्राईटच आहे, वगैरे वगैरे. तर याची कशी सिस्टीम आहे? तर आपली स्क्रीन आहे म्हणजेच रेटिना. ही जी काही रेटिना आहे त्याच्यात 2 टाईपच्या सेल्स असतात, एक रॉड शेपच्या आणि दुसरी जी असते ती असते कोन शेपच्या. जी कोन शेपची असते, कोन शेपची आणि रॉड शेपच्या 2 असतात. तर कोन शेपची जी असते ती काय करते? कलरची इन्फॉर्मेशन पोहोचवते. तिने कलरचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, कलरचं जे काय आहे ती इन्फॉर्मेशन पोहोचवते, ती आहे आपली कोन शेपची. आणि रॉड शेपची जी आहे ती काय करते? इंटेन्सिटी सांगते की एखादा कलर किती ब्राईट आहे, किती डीम आहे, किती फेंट आहे, ही सांगते रॉड. आणि कोन शेपची सांगते कलर. पण हे रॉड मध्ये फेंट असेल तर चालतं, पण कोन शेप मध्ये फेंट कलर तो आयडेंटिफाय करू शकत नाही. पण ह्या कोन शेपमुळं, हा जो कोन शेप आहे त्या कोन शेपमुळं कलर आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. जसं की कोन शेप सगळ्यात जास्त रिस्पॉन्ड कोणत्या कलरला करतं? रेड. रेड फॉर डेंजर. म्हणून तर सिग्नलला सुद्धा रेड असतो. रेड फॉर डेंजर म्हणजे ते दुसऱ्या ह्याला पण रिस्पॉन्ड करते, पण मॅक्झिमम काय करते? रेडला रिस्पॉन्ड करते. पण जर एखाद्या लोकांना हा जर डिफरन्स कळत नसेल की म्हणजे हा कलर मधला हा रेड आहे बाबा, हा ब्ल्यू आहे, तर त्यांना काय म्हणतात? कलर ब्लाइंड. त्यांना काय म्हणतात? कलर ब्लाइंड. तर अशा प्रकारे हा लेन्सचा जो टॉपिक आहे तो इथे संपला.
जर तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिकची जर हवं असेल लेक्चर, तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि तुमच्याही मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. थँक यू. आणि तुम्हाला कोणता जरी टॉपिक हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी त्याचं नक्की लेक्चर घेईन. थँक यू.